महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सलग 5 धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। सुरगाणा तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत भूकंपाचे सलग 5 धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सुरगाणा शहरासह घाटमाता परिसरातील डांगराळे, राहुडे, सराड, उंबरपाडा, घागबारी, बोरगाव, चिखली आदी परिसरात हे धक्के जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। स्थानिकांच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 10:04, 10:07, 12:06 आणि 12:47 तर शुक्रवारी पहाटे 5:32 भूकंपाचे धक्के जाणवले। अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने तसेच जमिनीला हादरे जाणवल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले। दरम्यान सरड येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींना, भिंतींना तडे व भेगा पडल्याचे निदर्शनास आले। भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर आरोग्य सेविकेने याबाबत सरपंचांना माहिती दिली। त्यानंतर सरपंच नामदेव भोये, उपसरपंच अनिल गायकवाड, सराड सजाचे तलाठी हेमंत लहांगे, पोलीस पाटील कांतीलाल भोये यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहणी केली। सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड आणि पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे यांनी केले आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।